तो सुशील, गोलंदाजीसाठी आहे तो विपुल. हे आहे घाटले गावदे क्रीडांगण आणि आपण पाहताय या वर्षाचा सगळ्यात मोठा क्रिकेटचा सोहळा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा, मानाचा चषक घाटला चषक 2017. तब्बल 96 संघ, हजारोहून अनेक खेळाडू जिद्दीने खेळतात ते केवळ एका चषकासाठी. घाटला चषक 2017. दिवस रात्र पद्धतीने हे शेवटचे 2 दिवस आपण या ठिकाणी खेळवतोय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. पंचांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे. चालू सामना तुषार वर्सेस गावदेवी जांबू. सामना त्वरित चालू करायचा आहे. टाइम लावलेला आहे कारण यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टाइम अप चालू झालेला आहे दोन्ही संघाचा. गावदेवी वर्सेस तुषार. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. पहिला चेंडू टाकेल विपुल नितीनेला. विपुलचा पहिला चेंडू सामोर जाईल तो नितीन. एक धाव काढतोय, सिंगल्स काढतोय. नितीन स्ट्राईक देतो तो सुशीलला. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली ती म्हणजे नितीन यांनी. आणि या 2 खेळाडू एकमेकांसमोर तुलनाच होऊ शकणार नाही साईजनी, पण साईज मॅटर करत नाही, जिगर मॅटर करतो. जोरदार पुल केला, चेंडू जाते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जाते 1 बाउन्स. चेंडू क्षेत्ररक्षण अप्रतिम काढतात तिथे. चौकार जात होता तिकडे 2 धावा. या गोलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर विपुल छोटासा गोलंदाज आहे, कमी वयाचा गोलंदाज, पण जिगर मात्र त्याची मोठी आहे. त्याच्यासमोर शरीराला पण मोठा पण मनाने पण मोठा असा आपला तुषारचा सगळ्यात चांगल्या खेळाडूंपैकी एक संदीप निकम. अतिशय चांगल्या स्वभावाचे खेळाडू या संघात. आणि समोर एक जिद्दी संघ आहे त्यांचा, एक छोटासा संघ पण जबरदस्त संघ. अप्रतिम चेंडू, चांगला कॉल दिलं तिथे. आणि हा चेंडू मात्र त्यांनी चांगला एफर्टनी टाकलेला आहे. आता सध्या जो गोलंदाजी करतोय त्याच्यापेक्षाही चांगली गोलंदाजी त्याची मागच्या वर्षी तेच होती. ती थोडासा रिदम ब्रेक झाला त्या गोलंदाजाचा, परंतु तितकाच प्रभावी गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी, बीट झालाय खरं तर. चड्डी बड्डी गुड्डी विकेटच्या मागे उभा राहा. सगळ्यात महत्वाची विकेट आहे ती. ओपनिंग पार्टनरशिप ब्रेक करणं महत्वाचं आहे. या 2 चुका झाल्यात पहिल्या षटकात. चांगला गोलंदाज. जर क्षेत्ररक्षण जर तुमचं वीक झालं तर या संघाला तुम्ही पराभूत करू शकणारच नाही. क्षेत्ररक्षण सगळ्यात महत्वाची बाजू क्रिकेटमध्ये. अप्रतिम चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि कट करतोय. 1 धाव मिळवते. सलामीला आलेला फलंदाज आहे तो म्हणजे नितीन सरगर आणि समोर आहे तो संदीप निकम. मागच्या स्पर्धेत सिंगल काढत राहिला आणि 2 महत्वाचे निर्णायक षटकार मारून त्यांनी मॅच जिंकून दिली होती. सायम ब्राह्मणदेव टॉप कंटेंडर नंबर 1 चा संघ या वर्षीचा, त्याला पराभूत केलं होतं. मला या वर्षीचा तो चॅम्पियन संघ पाठवत होता सायम ब्राह्मणदेवचा, जबरदस्त बॅट्समन बॉलर असणारा संघ. त्याला मात्र तुषारने पराभूत केले. आणि हा छोटासा संघ ह्याला कमी लेखून चालू नका. गावदेवीचा अप्रतिम चेंडू, थोडासे लेंथ ओव्हर पिच होते. 1 धाव, या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. 1 षटक 6 धावा, एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. एक चेंडू, प्रत्येक चेंडू त्यांनी अगदी यष्ट्यांमध्ये ठेवलाय. 6 चेंडू 6 धावा. दुसरं षटक कोण घेऊन येते बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचा गोलंदाज विपुल होता. याच षटकात विकेट्स काढण्याचा प्रयत्न करायला हवा होता. 2 मूलभूत चुका मात्र झाल्या. विपुल सारखा गोलंदाज एखादा डावखुरा असेल मोठ्या संघात पण हा गोलंदाज फिट होऊ शकतो. त्या षटकात मात्र थोडस लूज पडला विपुल. अटॅक करत राहायला हवं होतं. कारण तुषारचे हे खेळाडू जर यांना संधी मिळाली तर हे खूप मोठी टोटल उभारू शकतात. एकविरेच्या संघाच्या अगदी
शेवटच्या चेंडूपर्यंत 90% ऑफ द टाइम्स ती मॅच ओम अथर्वचीच होती. कॅच पकडली असती तर निश्चितपणे ते विजयीच झाले असते, परंतु त्या खेळाडूला त्या कॅच पर्यंत तो पोहोचला डिफिकल्ट, आणि शेवटच्या क्षणी हातातून चेंडू निसटला. कव्हरच्या दिशेने मारलेला सुरेख फटका. 2 धावा घोषित. संदीप मात्र अतिशय पॉझिटिव्ह मूड मध्ये आलाय. तुषार 11 हा एकमेव असा संघ आहे मरुमाता आणि साई सिद्धी नंतर की जो सगळ्यात जास्त नाईट मॅचेस खेळलेला या मैदानावर. पहिल्या वर्षी नगरसेवक चषकचा चॅम्पियन संघ, त्यानंतर घाटला चषक स्पर्धेच्या फायनल मध्ये गेलेला संघ. चांगली फलंदाजी करतोय, तितकीच चांगली गोलंदाजी होते. धावा झाल्यात त्या 9. कुठल्याच संघाला कमी लेखून चालणार नाही हे त्यांच्या चांगलं लक्षात येतंय. क्षेत्ररक्षण थोडंसं आणखीन मजबूत व्हायला हवं. सिंगल्स ते अडवायला थोडेसे क्लोज स्टार्ट घेऊन ते चेंडू सिंगल्स अडवायचा प्रयत्न करायला हवा. क्षेत्ररक्षण बघा, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लावलं. एक स्लिप चौथ्या फ्लोटिंग स्लिप पोझिशन मध्ये ठेवलाय. क्षेत्ररक्षण आता मात्र थोडस चांगलं क्षेत्ररक्षण होतं, कारण सिंगल्स अडल्यानंतरच प्रेशर वाढेल. तुम्ही जर सर्कल मध्ये राहत आणि सिंगल देताय तर खूप मोठी चूक आहे. ते सिंगल अडवण्यासाठी स्टार्ट घेतली पाहिजे, अटॅक केलं पाहिजे चेंडूवर. पॉइंटवर बरेचसे खेळाडू, त्यावेळी महेंद्र ठाकूर पॉइंटवर राहायचा सुरुवातीला, नंतर स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करायला जायचा. टॉप सगळ्यात क्षेत्ररक्षक घाटल्या गावाचा तो होता. चेंडू पुल केलाय पुन्हा बघा, ते क्षेत्ररक्षक सगळेच डीप आहेत सर्कल मध्ये, सिंगल्स पण द्यायला नकोय. संदीपचं कौतुक करावं तितकं कमी. आज मात्र तो सिंगल्सही सोडत नाहीये. त्याच्या लक्षात येते एकविरा संघाची हालत इतकी खराब होऊ शकते, तर आपली तर त्याच्यापेक्षाही खराब होईल जर आपण थोडे जरी कमी पडलो तर. स्ट्राईकवर आलाय तो सरगर, स्मार्ट, स्ट्रॉंग अँड हँडसम नितीन सरगर. मारायचा होता चेंडू कव्हर्स मध्ये, चेंडू जातोय मिड ऑन मध्ये, पूर्णपणे बीट केलाय. खरं तर या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी करते तो ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक 10 धावांचा मोठा रनअप, परंतु चेंडू फसवा टाकतोय, थोडासा कमी वेगात टाकतो. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावांचं षटक टाकलंय. धावसंख्या झाली ती 11. आणि या खेळाडूंचं कौतुक याच करता करायचं आहे की मोठमोठ्या संघांना हे खेळाडू पॉवर प्लेच्या षटकात 20-20, 25-25 धावा ठोकून काढतात. संदीप जर 2 षटकात थांबला तर त्याचा एक तरी चौकार लागतो गणेश सर, पण एकही चौकार मारू दिला नाही संदीपला, कारण संदीप अतिशय अटॅकिंग बॅट्समन आहे. कुठलाही संघ असू दे, 2 षटक जर तो थांबला तर त्याचा एक चौकार येतोच. प्रत्येक मॅच मध्ये एक चौकार तरी तो मारतोच. आणि धावा झाल्यात तर त्याच्या 11. हे निकम बंधू, संदीप निकम, ते पूर्ण खारदेव नगरचा तो पट्टाच त्यांचा आहे. 3-4 मेडिकल सगळे निकम बंधू, भांडीचं दुकान निकम बंधू. पूर्णपणे फसवलाय, पूर्णपणे बीट केलाय. गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज शुभम. ही लहान मुलं यांनी मात्र नवीन उत्साह निर्माण केला या सगळ्या खेळाडूंमध्ये. अप्रतिम चेंडू, यॉर्कर पद्धतीचा. क्षेत्ररक्षण जबरदस्त होत आहे, मोठी विकेट. आणि MS धोनीला पण लाजवेल असा त्यांनी प्रयत्न केला. चेंडू फक्त फ्लिक केलाय हाताने. जेवढी एनर्जी त्या खेळाडूंची लागत नसेल त्याच्यापेक्षाही जास्त तिथे जो क्रीडांगण कट्ट्याचे ते त्यांचे प्रेक्षक वर्ग त्यांची लागते. जोरजोरात टाळ्या वाजवत आहेत ते, कारण अप्रतिम गोलंदाजी. चेंडू जोरदार प्रहार केले, चेंडू आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा. चेंडू फेकही चांगली झालेली आहे. या 2 धावांनी विनीतनी रोखलाय त्यांना 13 या धावसंख्येवर. 3 चेंडूंमध्ये 2 धावा, 1 धाव शॉट. धावसंख्या झाली ती 12. आणि संदीप थकला की खूप लांब लांब मारतो, एवढं मात्र आहे. धावा झाल्यात त्या 12. एकच धाव घेतली सर. धावा झाल्यात त्या 12. अप्रतिम गोलंदाजी. शुभम, यू लिटिल ब्युटी, जबरदस्त खेळ करतोय. छोटे दोघं पण स्टार आहेत. धुमाळ बंधू मात्र बाबा आता खूप खतरनाक झालेत. संतोष धुमाळ कुठे असेल तर तो खुश झाला असेल की धुमाळ फॅमिलीचं नाव मोठं करतोय. हे 2 धुमाळ धमालच करतायत आज. जबरदस्त लांब मारलेला, खूप लांब. 1 बाउन्स 2 बाउन्स.
सीमारेषेबाहेर चौकार. हो अथर्व, संघ चांगला खेळलाय पण मैदानाच्या बाहेरून चालायचं. आता तुम्ही स्टार झालेत पण चांगल्या खेळाडूंसारखे वागा. उंच मारलेला आहे, खूप उंच, खूप लांब चेंडू जातोय, फक्त 2 धावांकरता. 18 चेंडूंमध्ये 18 धावा. आणि हे कॅचेस सुद्धा होऊ शकले असते जर ओपन फील्ड असते तर हा फलंदाज बाद होऊ शकला असता. पॉवर प्लेचा उपयोग मात्र करून घेतलाय तो फलंदाज संदीपनी. सॉरी सचिन, एकदा हातात माईक आल्यावर सुटतच नाही. आयुष्यात सवयच झाली तशी, भेटलं की सगळंच खाऊन टाकायचं. तू कंटिन्यू कर, कारण नेचरच तसा आहे आपला, भेटलं की सोडायचं नाही. तू कंटिन्यू कर सर. धावसंख्या ती 18, एकही गडी बाद झाला नाही अजूनही. 18 चेंडूत 18 धावा केल्या ते तुषार या संघाने. गोलंदाजी केली ती म्हणजे शुभम याने एक फक्त 5वा चेंडूमध्ये चौकार काढला आणि एकही अवंतार धाव दिलेली नाही ते म्हणजे शुभम यांनी. अजूनही कुणीही धाव दिले नाही अवंतार धाव. सुंदरशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे गावदेवी जांबू, गावदेवी स्पोर्ट्स क्लब जांबू. सचिन सॉरी, पुन्हा एकदा सांगतो, जांबोचं नाव घेतलं आठवण केली. जांबोसाठी त्याच्या सगळ्या मित्रांनी एक स्पेशल प्राइज ठेवलंय. षटकारांची नोंद ठेवा. जो सगळ्यात जास्त षटकार मारणार या 2 दिवसांमध्ये, त्या षटकार सगळ्यात जास्त 15, 16, 10, 11 जे असतील एका खेळाडूचे ते काउंट केले जातील. सगळ्यात जास्त षटकार मारणारा जो फलंदाज आहे त्याला 5,001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि ते स्पेशल पारितोषिक त्याच्या मित्रांकडून जाणार आहे. हेमंत पण आलाय. हेमंत, पाकिट तयार ठेव. नावं अनाऊन्स करणार नाहीये पण ही पारितोषिकं पाहिजेत. 5,000 आहेत, जमल्यास आपण 10 पण करून टाकून 5 मिनिमम ठेवायचे त्याच्या सगळ्या मित्रांतर्फे. आणि गोलंदाज आहे तो रोशन, स्ट्राईक वरती नितीन. पहिला चेंडू रोशन याचा, थोडासा रनअप चुकतोय. योगायोग बघा, मी जांबूचं नाव घेतलं, जांबूचा अगदी जवळचा मित्र हेमंत पण आला. त्याचं नाव घेतल्या घेतल्या त्याच्या डोळ्यात तेज आलं, कारण आठवण आली त्याच्या मित्राची त्याला. जांबूचे ही जांबूचीच टीम आहे. एक झेल सुटतोय शुभम याच्याकडनं. बॉलच दिसला नव्हता त्याला, चेंडू काही कळला नाहीये. सुंदरशी गोलंदाजी करतो तो म्हणजे रोशन. धावसंख्या झाली ती 19, चेंडू झाले ते 19. एक धाव करतोय, धावसंख्येत बार. धावसंख्या झाली ती 20. 2 चेंडू टाकले तर रोशनी. पहिला चेंडू गडी मिळाला असता शुभम यांनी थोडासा लांब राहिला आणि झेल सुटला. आत्ता स्ट्राईक वरती संदीप. स्लो डिलिव्हरी टाकतोय तो म्हणजे रोशन. फलंदाज बीट होतोय मारण्याच्या प्रयत्नात. पुन्हा एकदा रनअप चुकतोय. 3 चेंडू टाकलेत. आणि फक्त एकच धाव भेटेल तिथे सुशिलेला. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 4थ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. पंचांचा फेरबदल होते.
2 धावा डिक्लेअर करतात तिकडे. धन्यवाद सर. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा चेंडू सामोर येईल तो संदीप. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे रोशन. फक्त एकच चेंडू आहे शिल्लक असेल तो म्हणजे या षटकातील. धावसंख्या तशीच म्हणजे 22. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. आत्ता मात्र बाईकच्या स्वरूपात धाव जाते. शुभम थोडीशी घाण करतोय. सिंगल्स अडवायला पाहिजे. सिंगल अडवायचे शुभम आपल्याला आणि षटक संपते. 4 षटकांच्या संघाची धावसंख्या झाली ती 23. एकही गडी बाद झाला नाहीये आणि गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा शुभम. जो क्रीडांगण कट्टा मित्र मंडळाच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे थोडस मागे व्हायचंय. धन्यवाद धन्यवाद. असंच सहकार्य करा. आणखीन थोडस मागे व्हा. आणि गोलंदाजी पुन्हा एक लाडका शुभम. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकतोय तो म्हणजे नितीनेला. अशीच गोलंदाजी करायची ती म्हणजे गावदेवी जांबूसाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकला नितीनेला शुभम यांनी. पुढचा चेंडू सामोर जाईल तो नितीन. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव देतोय विपुल. तिथे धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 30. पहिली अवंतर टाकतोय शुभम वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 31. पुढचा चेंडू सामोर जाईल तो संदीप. मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकतोय. अशीच गोलंदाजी करायची ती म्हणजे शुभम याला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे शुभम तुझ्या षटकातील. फक्त एकच धाव भेटेल शुभम तिथे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 32. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करता येतो म्हणजे संदीप. धावा झाल्या ते 32 आणि या षटकातील शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षणात गडबड होते. 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. आणि असा एक आवाज की ज्याचं समालोचन ऐकून थोड्या गोष्टी आहेत. कपिल त्याला आणेलच कारण कपिलसाठी त्यांनी एक क्लॉज तयार केलाय. घाटला क्रिकेटचा ब्लास्ट कपिल खाडे ही जी लाईन तयार केली आहे. आणखीन एक त्यांची पेटंट लाईन आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्यात चेंडू. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. तर हे जी वाक्य कुणाची असतील घाटला क्रिकेटचा ब्लास्ट किंवा काही एक स्पेशल गोष्टी आहेत ज्यांचा आवाज ऐकून ज्यांचा स्वभाव मुख्य म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला ज्यांनी आपल्या कॉमेंट्रीने नव्हे तर आपल्या स्वभावाने ज्यांनी मन जिंकलंय. घाटले गावातील प्रत्येक प्रेक्षक वर्ग पूर्ण 1.5 वर्ष सर वाट बघितली तुमची. खूप मोठे कॉमेंटेटर झालात.
बजेट सर तुमचा वाढला म्हणून तुम्ही येत नाही वाटतं आमच्या छोट्या छोट्या टुर्नामेंट्सला. जरा चंद्रकांत शेट्टे सरांसाठी जोरदार टाळ्या होते. स्टार कॉमेंटेटर, बहुतेक महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा कॉमेंटेटर आपल्या घाटल्यातल्या मैदानात आलाय आणि माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहेत सर, पण माझ्या हिशोबाने माझ्यापेक्षा खूप उंच, खूप मोठे आणि खूप कमी लोकांचा सर मी आदर करतो. खूप ॲरोगंट आहे मी, पण तुमचा सर मी अगदी मनापासून आदर करतो. स्वभाव तुमचा, कॉमेंट्री तुमची, तुमचं ज्ञान खेळाबद्दल असलेलं सर. द स्टेज इज ऑल युअर्स सर. धन्यवाद संतोषजी. धन्य. आणि या ठिकाणी बऱ्याच कालावधीनंतर घाटल्यात येण्याचा योग येतोय. घाटल्यातील या क्रिकेट वेड्या रसिकांना मानाचा मुजरा, कारण अशी खूप कमी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी असते आणि मी हे प्रत्येक ठिकाणी सांगतो कोणत्या कोणत्या ठिकाणी गर्दी असते त्यामध्ये घाटल्याचं नाव घेतलं जातं. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय, चेंडू वळण घेतोय, वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चालू असणारा सामना गावदेवी स्पोर्ट्स क्लब वर्सेस तुषार 11 हा सामना आपण पाहतोय. गाठले गावदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित असणारा हा 47वा क्रीडा महोत्सव. हा खूप टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा मिळतील. ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांसाठी प्रत्येक वेळी प्रचंड जनसमुदाय लोटला, ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांच्या वेळी प्रत्येक वेळी प्रचंड जनसमुदाय लोटला, त्या गावाचं नाव घाटला. त्या गावाचं नाव घाटला. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या मी चंदू शेट्टे वटवाडी घाटकोपर हार्दिक असं स्वागत करतो. प्रभावित करते या ठिकाणचं क्रिकेट, कारण 96 संघ मला वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठे 96 संघामध्ये क्रिकेटची स्पर्धा होते. एकमेव ठिकाण असू शकतं संपूर्ण क्रिकेट जगतातील, त्या ठिकाणचं नाव देखील घाटला. कित्येक स्पर्धा काळाच्या ओघात आल्या, काळाच्या ओघात बंद देखील झाल्या, परंतु 47 वर्ष ही घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाची क्रीडा स्पर्धा सुरू आहे. हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतं. गोलंदाज प्रभावित करतोय विपुलच्या व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला पंचांच्या माध्यमातून. चेंडू वळवण्यामध्ये मात्र जरूर विपुल यशस्वी होतोय. चेंडूला उंची देतोय, फ्लाईट देतोय. खूप कमी गोलंदाज पाहायला मिळतात. तर संतोषजी कळवत आहेत प्रत्येक खेळाडू या संघातील 16-17 वर्षाचा आहे आणि हेच उद्याचं घाटल्यातील भविष्य असणार आहे, चेंबूरचं भविष्य असणार आहे आणि क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट जगतावर राज्य करतील, कारण अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटने खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि त्या झेपेमध्ये घाटला देखील पाठी राहणार नाही. आगामी कालावधीमध्ये दुबईवारी ज्या पद्धतीने होतात, या घाटल्यातील देखील एखादा क्रिकेटपटू कधी दुबईला जातोय याची आम्ही वाट पाहू. स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 40 धावा धाव फलकावर होतात. षटक क्रमांक सुरू असताना 6वं फलंदाजी करणारा संघ तुषार 11. गावदेवी संघाविरुद्ध तुषार 11 असा सामना सुरू आहे. फलंदाजी करतात फलंदाज नितीन आणि संदीप. स्ट्राईकवर नितीन सज्ज होत आहेत तुषार 11 या संघासाठी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला उंची दिली. उंची दिल्यानंतर आपल्या फ्लाईटच्या जोरावर चकवलं तर सोपं नसतं फ्लाइटेड चेंडू खेळणं. गोलंदाज विपुलचं मी कौतुक करेल. चेंडूला उंची देतोय. भल्या भल्या गोलंदाजांना उंची देणं जमलं नाही, कारण उंची दिल्यानंतर तेवढाच मार पडतो, परंतु ह्या गोलंदाजाने ते करून दाखवलंय. चेंडूला फ्लाईट देतोय. फ्लाईटच्या जोरावर मात्र चकवताना देखील पाहायला मिळतोय. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपातील धाव मिळेल. पंच या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. घाटले गावात येताना गावात प्रवेश करताना मात्र जम्बो किनेची मला आठवण झाली, कारण गाव प्रवेशातच मात्र तो नक्की भेटायचा. हसतमुख चेहरा त्याचा लगेचच डोळ्यासमोर येतोय आणि त्यानेच बनवलेला संघ माझ्या मते खेळतोय. स्वैर चेंडू घोषित केला जातोय.
शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्ट्राईक वरती नितीन. तर 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 धावांवर. सलामीची जोडी फलंदाजी करतायत. चांगली सलामी आणि विशेष म्हणजे 8-8 षटकांचे सामने 96 संघांची ही स्पर्धा आणि त्यातल्या त्यात 8-8 षटकांचे सामने असं कुठेही पाहायला मिळत नाही अलीकडच्या काळात आणि ते या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर आभारी आहे मला या स्पर्धेचा घटक होण्याची, कारण मी अगोदर मरुमाताच्या माध्यमातून 2 खुल्या गटाच्या स्पर्धा रवी शेलार यांच्या माध्यमातून 2 वेळा या मैदानात खुल्या गटातील स्पर्धा समालोचन करण्यासाठी आलो होतो. तदनंतर गतवर्षी नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील करण्यासाठी आलो होतो. परंतु हा सर्वाधिक मोठा क्रीडा सोहळा घाटले गावातील क्रीडा रसिक, त्याचबरोबरीने प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत आणि घाटले गावातील क्रिकेट रसिक त्यामध्ये स्त्रियांचाही सहभाग असतो आणि हे केवळ या ठिकाणीच पाहायला मिळतं आणि संपूर्णपणे क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या खेळाने आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय अक्षरशः, आणि तो खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेम काय असतं, क्रिकेट वेड काय असतं, त्यासाठी तुम्हाला घाटल्यातच यावं लागेल. भल्या भल्या स्पर्धा होतात, मोठमोठ्या स्पर्धा होतात, परंतु त्या ठिकाणी प्रेक्षक नसतात. कारण दुबईला 25 लाखाची स्पर्धा झाली परंतु त्या ठिकाणी 25 प्रेक्षक सुद्धा नव्हते. परंतु खऱ्या अर्थाने क्रिकेटचे तुम्हाला प्रेक्षक पाहिजे असतील तर तुम्हाला घाटल्यातच यावं लागेल. स्थानिक स्पर्धांसाठी तेवढी प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळते या घाटले गावात. घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर रोशन. हा चेंडू अखूट टप्प्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय सुंदर झेल पकडला जातोय. टाळ्यांचा कडकडाट गावदेवी संघासाठी. संदीप बाद होतोय. संदीपच्या रूपात तुषार 11 संघाला पडलेला पहिला धक्का आणि विनीतने झेल घेतला होता. छोटे छोटे खेळाडू करामत करताना पाहायला मिळतात आणि छोटे छोटे खेळाडू म्हटल्यावर लगेचच ओमकारने हा झेल घेतला होता. छोटे छोटे खेळाडू म्हटलं की लगेच आपल्याला कोई मिल गया चित्रपट आठवतो. त्यामध्ये ऋतिक रोशन छोट्या मुलांच्या बरोबरीने जी कामगिरी केली होती ती आठवते. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. टेनिस बॉल क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक जुनी स्पर्धा. चेंडूला उंची दिली, चकवलं जाते फलंदाजाला आणि झेल मात्र सुटतोय. संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं होऊ शकलं नाही. आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला लाईव्ह देखील दाखवली जाते. जगभर ही स्पर्धा पाहिली जाते. तर माझं टेनिस क्रिकेट .in च्या सदस्यांना विनंती आहे, प्रेक्षकांपर्यंत देखील म्हणजे प्रेक्षक किती गर्दीने आहेत त्या ठिकाणी देखील कॅमेरा जाऊ देत आणि जगभर जे क्रिकेटचे चाहते ही स्पर्धा पाहत आहेत. माझ्यामध्ये संतोष सर स्वतः देखील आलेत का? तर हे घाटल्यातील क्रिकेट रसिक कशा प्रकारचे आहेत ते मात्र जगभर जाऊ देत. स्ट्राईकवर सुशील. पुन्हा एकदा चकवलं जात आहे. गोलंदाज रोशनचा हा चेंडू. हे गोलंदाज छोटे छोटे गोलंदाज आहेत परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी करतायत. वेग नाहीये चेंडूवर परंतु अचूक टप्पा आहे आणि अचूक टप्प्याच्या जोरावर फलंदाजांना चकवलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने आता मात्र चेंडू जातोय. डिक्लेअर झोनच्या दिशेने जाईल. टॉप 16 आता मध्ये पोहोचले. पहिल्या मॅच पासून 8-8 तर सुरुवातीला 6-6 षटक आणि टॉप 32 मध्ये गेल्यानंतर 8-8 षटकांचा सामना. तर हे आगळं वेगळं आयोजन. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 49 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते.
चेंडू जिथे गेलेला आहे कृपया करून आणून द्यायचा आहे. सगळ्या मंडळांनी सहकार्य करायचं आहे. सुरेख या- चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हा गोलंदाज देखील प्रभावित करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज रोशन देखील आपल्या गोलंदाजीने प्रभावित करतोय. षटक सर्व मंडळांनी नोंद घ्यायची आहे. विजयदुर्गा स्पोर्ट्स क्लब, स्टार स्पोर्ट्स क्लब, मरुमाता स्पोर्ट्स क्लब, सम्राट स्पोर्ट्स क्लब, एकविरा स्पोर्ट्स क्लब, आपल्या जर दिशेने चेंडू गेला तर कृपया करून तो चेंडू लवकरात लवकर परत आणून द्यायचा आहे. सहकार्य करा. आपल्याशिवाय हे सामने किंवा हा जो भव्य व अव्यढव्य असा जो आपला घाटला चषक आहे तो सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यामुळे सहकार्य करा व सगळ्या क्रिकेट रसिकांनी व रसिक प्रेमांना जिथे चेंडू जाईल तिथे परत आणून द्या. कृपया करून ही नम्र विनंती आहे. तर षटकं संपलेली आहेत. ती सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 49 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आणखी या ठिकाणची एक गोष्ट आवर्जून लक्ष वेधून घेते. प्रत्येक संघाची एक उभे राहण्याची जागा आहे. त्याच ठिकाणी त्यांची टीम उभी राहते. प्रत्येक कोणतीही स्पर्धा असू दे, मॅच पाहायची जरी असेल खुल्या गटातील, आपल्या संघाची ज्या ठिकाणी उभे राहायची जागा आहे त्याच ठिकाणावर मॅच पाहिली जाते. हे या घाटले गावचं वैशिष्ट्य आहे. चंदू सर, आपण बरेच दिग्गज खेळाडू या ठिकाणी पाहिले असतील. अवघ्या काही क्षणामध्ये आपण अशा एका खेळाडूचा स्क्रीनवरती एवी दाखवणार आहोत की तो पाहून सुद्धा तुम्हाला आनंद होईल. सुरेख गोलंदाजी, शपथवून खेळण्याचा चेंडू प्रयत्न, यष्टांचा भेद घेतला जातोय. विकेटचं पतन, तुषारीने पण संघाला बसलेला आणखी एक आग्रह. तर विकेटचं पतन होत आहे. शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून तुषार 11 वर्सेस गावदेवी असा सामना रंगतोय. परंतु सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. आतापर्यंत गावदेवी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवलंय. छोटे छोटे खेळाडू आहेत. सरासरी 16, 17, 18, 19 या वयोगटाचे असणारे हे सर्व खेळाडू गावदेवीचे. परंतु मन जिंकून घेतात आपल्या क्षेत्ररक्षणाने, मन जिंकून घेतात आपल्या अचूक टप्प्याच्या आणि त्याचबरोबरीने फिरकी गोलंदाजीने. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवर तर स्ट्राईकवर सज्ज असणार आहे तो चंदन. नक्कीच जम्बोकेनी याचा हा संघ आखून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तर या सामन्याच्या ब्रेकमध्ये आपण एका जबरदस्त खेळाडूचं एव्ही पाहणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. सन्मान्य पाहुण्या सुद्धा विनंती राहील. 55 धावा संघाच्या धावसंख्या 50 ओलांडले. चंदन तलवारचा हा षटकार धावसंख्येला आकार देतोय. पुढचा चेंडू ओमकारचा पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. अप्रतिम असा फटका. कदाचित दिशा चुकली या फटक्याची. 2 धावांमध्ये परावर्तित होतोय. चंदन तलवार ऑन फायर. तलवारीप्रमाणे आपली बॅट फिरवतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देतोय. परंतु आताचा चेंडूची दिशा चुकली आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने हा चेंडू जातोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती आपल्याला तब्बल 57 धावा. या शेवटच्या षटकामध्ये तुषार 11 संघाच्या माध्यमातून आक्रमण केली जात आहेत आणि एका धावसंख्येला एका मोठ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो करावाच लागणार आहे. कारण ही शेवटची संधी आहे. कारण हे शेवटचं षटक आहे. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीसाठी सज्ज होईल. चंदन तलवार पुन्हा एकदा तलवारीतून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका 2 धावांमध्ये परावर्तित होतोय. थोडीशी दिशा चुकते फटक्याची, परंतु धावा येत आहेत. 2-2 धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 59 धावांवर जाऊन पोहोचते.
प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटला खूप कमी वेळा एवढे मोठे प्रेक्षक पाहायला मिळत असतात, परंतु या घाटल्यामध्ये आणि या स्पर्धेला कधीच प्रेक्षकांचा वाढवा नव्हता. म्हणूनच तब्बल 47 वर्ष हा क्रीडा महोत्सव या घाटला नगरीमध्ये आयोजित होतोय. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू, फलंदाजाने मात्र तो चेंडू रीच करण्याचा प्रयत्न केला. थोडासा शफल झाला होता, पंचांनी हेच हेरलं असणार आणि हा चेंडू वैध ठरवलाय. निर्धाव चेंडूची सांगता अंतिम षटकामध्ये ओमकारच्या 59 धावा धावफलकावर आहेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सर्वाधिक जुनी स्पर्धा, अर्थातच 47 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 70-71च्या दरम्यान ही स्पर्धा गणेशजी सुरू झाली असेल. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि चंदनची तलवार मात्र आता या ठिकाणी मॅन होते. आजपर्यंत आपण सगळ्यांनीच आदरणीय नगरसेवक श्री अनिल पाटणकर साहेब यांना विविध भूमिकामध्ये बघितलं असेल. मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल, एक आगळं वेगळं रूप आपण त्यांचं आज या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, कर्तृत्वाच्या चेंडूने अडचणीचे बळी घेणारे गोलंदाज, वक्तृत्वाच्या बॅटने शाब्दिक फटकेबाजी करणारे फलंदाज, अनेक दुःखांना झेलणारे अडवणारे क्षेत्ररक्षक, संकटांचा सामना करणारे सामनावीर, आदरणीय अष्टपैलू श्री अनिल पाटणकर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. आज एवढी मोठी स्पर्धा, आज जे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय त्यासाठी कारणीभूत असणारे आमचे नगरसेवक. मी सर्व संघांना विनंती करेल की उद्या याच ठिकाणी अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आपला संपूर्ण संघ घेऊन तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जर चंदू सरांनी सांगितलं की मुंबईतली सगळ्यात मोठी स्पर्धा आहे, त्याचा समारोप सुद्धा तेवढाच मोठा झाला पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांकडून कळकळीची विनंती राहील. तर विजयासाठी धावांचे लक्ष असणार आहे ते 60 धावांचं. 59 धावा झालेल्या आहेत 8 षटकांमध्ये. गणेशजी, वेगळं वातावरण पाहायला मिळत असतं ज्यावेळेला घाटल्यामध्ये क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून येत असतो, आणि विशेष म्हणजे टायमाचं महत्त्व घाटल्यामध्ये जाणलं जातं. आणि तदनंतर मी भटवाडीमध्ये देखील सकाळी 8 वाजता स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु बोध मात्र घाटल्यापासूनच घेतला होता, कारण ते व्यावसायिक संघांना देखील घाटल्याचं खौफ होतं की घाटल्यामध्ये टायमावर जर नाही गेलं तर टीम बॅन करण्यात येईल. व्यावसायिक संघांमध्ये अशी चर्चा रंगायची. आणि तदनंतर मात्र मी देखील घाटल्यापासून बोधच घेऊन आमच्याकडे घाटकोपरला भटवाडीमध्ये क्रीडा स्पर्धा टायमावर सुरू करण्यास सुरुवात केली. या बाबतीत खूप निमावली या ठिकाणी मध्ये सुद्धा आता एक चुकीचा संघ घोषित केल्यानंतर 3 धावांची पेनल्टी त्या संघाला देण्यात आली होती. इथं विशेष करून मी डॉक्टर मनोज यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. आता एक छोटीशी घटना घडली होती, डॉक्टर मनोज या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे आम्हाला ती गोष्ट निराकार करते. डॉक्टर मनोजसाठी एक जोरदार टाळ्या होऊ द्यात. खेळाडू तर खूप चांगला आहेच तो. धन्यवाद डॉक्टर मनोज. तर आपण पाहत आहोत घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित असणारा हा घाटला चषक 2017 कोणाच्या नावे होणार. तर माझ्या मते मरुमाता संघाने या स्पर्धेवर वर्चस्व राखलेलं आहे. कदाचित ओमकार संघाने, मरुमाता संघांनी, या 2 संघांनी वर्चस्व राखलेलं असणार आहे. ज्या ज्या संघांनी कदाचित एकदा जिंकला असेल, कोणी एकदा फायनलला गेला असेल, कोणी एकदा सेमीपर्यंत गेला असेल, कोणी एकदा क्वार्टर फायनल पर्यंत गेला असेल, परंतु त्यांच्यासाठी तो ठेवा असणार आहे. आमचा संघ एकदा फायनलला गेला होता, आमचा संघ एकदा सेमीफायनलला गेला होता, आमचा संघ 3दा फायनलला गेला होता, आमचा संघ फायनल अजून जिंकलेला नाहीये. परंतु ही चर्चा मात्र वर्षभर रंगताना गणेशजी पाहायला मिळत असते, कारण हे वैशिष्ट्य आहे या घाटला चषकाचं. अर्थात या ठिकाणी पारितोषिक कधीच महत्वाचं नव्हतं, प्रतिष्ठेचा चषक आहे हा घाटला चषक, आणि त्यामुळेच भले जिंकणारे संघ 4-5 असतील, परंतु तब्बल 96 संघ पुन्हा एकदा तेवढ्याच ईर्षेने सहभागी होत असतात. प्रकाश बहिरे, विनंती आहे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.
आणि दरवर्षी माझ्या मते या अशा स्पर्धांमधून सर गणेशजी एक गोष्ट मिळत असते, नवनवीन खेळाडू देखील तयार होत असतात. दरवर्षी एक नवीन सितारा उदयाला देखील येत असतो. कारण व्यावसायिक स्पर्धांमधून एक गोष्ट पाहायला मिळत असते, व्यावसायिक संघांमधून सातत्याने खुल्या गटातील संघ पाहायला मिळत असतात. त्यावेळेला स्थानिक खेळाडूंना कमी संधी मिळते, परंतु ज्या वेळेला तुम्ही स्थानिक संघाची स्पर्धा भरवता त्यावेळेला स्थानिक संघांमधून नवनवीन सितारे निर्माण होतात. आणि विशेष म्हणजे ही 96 संघ पाहायला मिळत आहेत, एक मोठी उपलब्धी. आणि माझ्या मते या अगोदर 110 पर्यंत ही संख्या गेली होती, ही देखील विक्रमी असेल. कोणत्याच विभागात एवढे क्रिकेटचे संघ तरी नसतील, कारण एवढा वेळ 128 पर्यंत हा विक्रम गेलेला आहे. तो घाटले गावचा हा विक्रम आहे. आज जे घोषित करण्यात आलेले आहेत ते सर्व सामने होणार आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित असणारे हे 47व्या वर्षातील आयोजन, अर्थातच घाटला कप कोणाच्या नावे होणार. मरुमाता संघाने आणि तुषार हीच टीम गतवर्षी अंतिम फेरीत उपविजेती ठरली होती. अंतिम फेरीतून पराभूत व्हावं लागलं होतं आणि मरुमाताने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. मी संतोषजींच्या तोंडातून कायम मरुमाता आणि त्यांच्या संघाविषयीचं कौतुक ऐकत असतो. त्यांचं समालोचन ज्यावेळेला असतं त्यावेळेला सामन्याला सुरुवात. हा चेंडू बॅकफुटला गेले, चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवला गेला. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित केली जाते. फलंदाजीला फलंदाज ओमकार आणि शुभम ही जोडी गावदेवी संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत निलेश. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतात. गतवर्षीचं उपविजेतेपद, गतवर्षीच्या काही कटू आठवणी असतील, कारण विजेतेपद मिळालं नव्हतं तुषारला. बॅकफुटला गेले. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा पडतोय, थोडीशी उसळी घेतोय, फलंदाजाला चकवतोय आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. तर प्रत्येक निर्धाव चेंडू हा तुषार 11 संघाला मॅचच्या दिशेने घेऊन जाईल आणि प्रत्येक किनारा फटका हा मात्र गावदेवी संघाला मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केली जाते. या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, भल्या भल्या फलंदाजांना घाटल्यात फलंदाजी करता आली नाही. त्याचं उत्तर म्हणजे मी जरी माहुलमध्ये होतो, लक्ष माझं घाटल्यामध्ये होतं, कारण कृष्णा सातपुते अक्षरशः नाचलाय घाटल्यामध्ये आणि मोठी फटकेबाजी करू शकला नव्हता. नो डाऊट तो नंबर 1 खेळाडू आहे, परंतु घाटल्यात त्याला जमलं नव्हतं. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजूद्या, माझं काळीचं लागलंय नाचून गाणं बाजूला, माझं काळीचं लागलंय नाचून गाणं. तर खरं आहे की खेळाडूंना फटकेबाजी जमली नाही, पण चंदू सर आपली शाब्दिक फटकेबाजी त्यानिमित्ताने आम्हाला ऐकायला मिळते. आमचं खरोखर सद्भाग्य आहे. तर मी एकदाची सचिनवर तुम्ही जे काव्य केलंय ते ऐकण्याची मी इच्छा व्यक्त केली, परंतु तुम्ही उद्या, तर त्यासाठी मला उद्या यावं लागेल यासाठी या ठिकाणी. आणि तुम्ही सचिनवर जे काही काव्य केलं होतं, अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्याविषयी तुम्ही जे काही लिहिलेलं आहे, आणि आमची देखील त्याच्याबद्दल जेवढं काही बोलता येईल तेवढा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्याबद्दल कितीही बोललो तरी ते काही कमी होणार नाही असा तो आहे. असे ते आहेत. अर्थातच आज मात्र ते भारतरत्न आहे. सुरुवात धावसंख्या अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निलेशचा तिखट मारा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करतो निलेश. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता होते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या गोलंदाजाने दाखवलंय आणि केवळ धाव दिलेली आहे ती एक धाव, जी पहिल्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका होता. तीच ही धाव होती. 60 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, एक धाव फलकावर पाहायला मिळते. तर या टेनिस बॉल क्रिकेट विषयी सर गणेशजी सांगायचं झालं तर यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. ओमकार आणि स्टार दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी त्वरित दाखल व्हायचं. तर याच क्रिकेटच्या खेळाला, टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाला अखूट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जातोय आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. गावदेवी संघाला आणखी एक धक्का. चल हात वर घे.
या दरम्यान आपण स्क्रीनवरती 1 मेला जो आपला सांस्कृतिक कार्यक्रम असतो सत्यनारायणची महापूजा असते त्याचा व्हिडिओ आपण पाहत आहात। या वर्षी सुद्धा 1 मेला श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे। आपण सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यामध्ये जरूर या असं मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करेन। आणि या घाटले गावामध्ये गणेशजी आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळत असते, समालोचकांची मांदियाळी। संतोषजी असतील, स्वतः गणेशजी असतील, त्याचबरोबर गणेश गायकवाड असतील, असे कित्येक समालोचक देखील या घाटल्या गावामध्ये आहेत। त्याच्यामुळे समालोचन करायला यायला कोणताही समालोचक आनंदी असणार आहे, कारण भरपूर मोठा बॅकअप या ठिकाणी असतो। बरोबर, फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत आणि बोलंदाज जास्त आहेत आमच्याकडे। तर विकेटचं पतन झालेलं आहे, आणखीन एक खेळाडू माघारी परतलाय। आदर्श आणि सहारा 11 हा सामना यानंतर होणार आहे। विनंती आहे दोन्ही संघांच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा। यानंतर होणारा सामना, परंतु मैदानात सुरू असणारा सामना तुषार 11 गतवर्षीचे उपविजेते आणि एक युवा खेळाडूंचा संघ, नवख्या खेळाडूंचा संघ गावदेवी, त्यांना त्यांच्याशी झुंज देताना पाहायला मिळतोय। 60 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे। गोलंदाज सुशील, या सुशीलने देखील पहिल्या चेंडूवर यश मिळवलंय, बळी मिळवलाय पहिल्या चेंडूवर। गोलंदाजी मार्कवर सुशील सज्ज होतो, तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर शुभम फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय। धावसंख्या कासवाच्या गतीने थांबली म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर धाव आल्यानंतर तदनंतरचे सलग 7 चेंडू निर्धाव टाकलेले जात आहेत, धावा येऊ दिल्या जात नाही गोलंदाजांकडून तुषार 11 संघाच्या। बिग हिट केला जातोय, आता मात्र मोठा फटका मारला जातोय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावताना पाहायला मिळत आहेत आणि विकेटचं पतन होत आहे। आणखीन एक खेळाडू तंबूच्या रस्त्याला। हे आहे घाटले गावदी क्रीडांगण आणि आपण पाहता या वर्षाचा सगळ्यात सन्मानाचा प्रतिष्ठेचा चषक घाटला चषक 2017। सर्व सन्मानी पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत। उद्या याच ठिकाणी अंतिम लढतीसाठी जे संघ यामध्ये सहभागी झाले होते त्या सर्व कर्णधारांना विनंती आहे की आपला संपूर्ण संघ घेऊन अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं। तर सामन्याकडे वळूयात। धावसंख्या येताना दिसत नाहीये, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जाते ते तुषार 11 संघाच्या माध्यमातून। गत वर्षीचे उपविजेते या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीचा अप्रतिम नजारा पेश करतायत तुषार 11 गावदेवी संघाच्या विरुद्ध। ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू बॅकफुटला जात, चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। तब्बल 10 चेंडू सलगचे निर्धाव टाकले गेलेले आहेत। पाहूया निर्धाव षटकाच्या दिशेने हा गोलंदाज जातोय का सुशील, आणि निर्धाव षटक, टाळ्यांचा गजर तर झाला पाहिजे। निर्धाव षटक टाकलं जात आहे, 2 षटक झालेली आहेत, धाव झालेली आहे ती केवळ 1 धाव। तर गणेशजी आठवण या ठिकाणी त्या गोलंदाजाची होते भारतीय संघासाठी ज्या गोलंदाजाने सलग 21 षटक निर्धाव टाकलेली आहेत। बापू नाडकरने त्यांचं नाव, एका आणि तब्बल 27 षटक एका डावामध्ये निर्धाव टाकली होती आणि सलग 21 षटक निर्धाव टाकली होती बापू नाडकरने। एक विक्रम त्यांच्या नावावर लगावला गेला होता आणि आज मात्र त्यांची आठवण झाली, कारण निर्धाव षटक टाकलं गेलेलं आहे ते सुशील या गोलंदाजाकडून तुषार 11 या संघासाठी। गावदेवी संघाच्या विरुद्ध घाटला कप मध्ये घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळ आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा, टेनिस बॉलची ही क्रीडा स्पर्धा अर्थातच 1960च्या आसपास मुंबई शहरात या टेनिस बॉलला सुरुवात झाली आणि तदनंतर 10 वर्षांनी माझ्या मते घाटल्यामध्ये हा घाटला कप देखील सुरू झाला, परंतु या क्रिकेटच्या खेळाने प्रचंड लोकप्रियता पावली आहे।
आणि अतिरिक्तच्या स्वरूपात का होईना परंतु धाव येताना पाहायला मिळते. धाव संख्या 1 ने पुढे जाईल, धाव संख्या 2 वर पाहायला मिळते. आक्रमण करावी लागेल कारण आता लक्ष जरी 60 कमी वाटत होतं परंतु आता ते लक्ष मोठं वाटू लागले कारण तिसरं षटक सुरू झाले आणि धावा झालेल्या आहेत त्या 2 धावा केवळ धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. घाटला कप 2017 टेनिस क्रिकेट जगतातील सर्वाधिक जुनी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहू. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वैरी टाकला जातोय परंतु जगात असे एक गोलंदाज होऊन गेले ज्यांनी कधीच वाईट बॉल टाकला नव्हता. वेस्ट इंडिजचे मायकल होल्डिंग यांच्या नावावर तो विक्रम आहे. 102 वन डे मॅचेस खेळल्या, 912 ओव्हर टाकल्या परंतु एकही वाईट बॉल टाकला नव्हता. आणि या षटकामध्ये मात्र वाईट बॉल टाकले जातात बॅक टू बॅक गोलंदाजाकडून. अर्थातच गोलंदाज दर्शन याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 वर. तर ज्या वेळेला सुरुवात झाली या क्रीडा स्पर्धेला इंटर चेंबूर पद्धतीने खेळवली जात होती. 16 संघांचा सहभाग होता आणि त्यावेळेला माझ्या मते कदाचित षटकं 30 असतील, 25 असतील किंवा इनिंगचा देखील डाव असेल कारण 16 षटकांचा असेल. कारण ज्या वेळेला 1960च्या आसपास गणेशची सुरुवात झाली या क्रिकेटच्या खेळाला इनिंगचा खेळ खेळला जायचा. तदनंतर 30 षटकं झाली, तदनंतर 25, तदनंतर 20, तदनंतर 16, तदनंतर 12, तदनंतर 10, तदनंतर 8, तदनंतर 6 आणि सध्या आपण 4-4 षटकांचे 5-5 षटकांचे सामने पाहतो. परंतु मी आयोजकांचं कौतुक करेल एवढे जास्त संघ असून देखील आपण षटकं अजिबात कमी केलेले नाहीयेत. हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. चेंडूला थोडीशी उंची दिली होती. फलंदाज मात्र पदललित करताना पाहायला मिळत नाहीये. जरी नौके खेळाडू असेल त्यांना काहीतरी शिकावं लागेल, तुम्हाला फुटवर्क करावं लागेल. चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला चेंडू पर्यंत जावं लागेल. फुटवर्क करणं गरजेचं आहे, पथनाट्य करणं गरजेचं आहे. आदर्श संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मी शॉर्ट मॅट विकेटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. संघाची धावसंख्या मी भल्या संघांना या ठिकाणी या मैदानामध्ये पराभूत होताना पाहिलंय. याच मैदानामध्ये घाटल्यामधील खेळाडूने अमृत 11 या बलाढ्य संघाला शेवटच्या षटकामध्ये 30 धावा असताना 5 षटकार मारून पराभूत केले. तर भल्या फलंदाजाने ज्यांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व गाजलं त्यांनी या मैदानात नांगी देखील टाकलेली आहे. हे घाटल्याचं मैदानाचं वैशिष्ट्य आहे. हा चेंडू देखील सुरेख होता. पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव. तुम्हाला चेंडूपर्यंत जावं लागेल, पाय हलवावे लागतील कारण लक्ष आता मात्र ते मोठं होऊ लागले कारण 3 षटक तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज दर्शन याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा संघाची धावसंख्या. या खेळाने मात्र प्रचंड लोकप्रियता पावली आहे आणि त्याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हा चेंडू देखील सुरेख होता. गुडलेस स्पॉटवर आता चेंडूचा टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी आणि फलंदाज पुन्हा एकदा फुटवर्क करण्यास विसरला. निर्धाव चेंडूची सांगता आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. तर अलीकडच्या काळात गणेश जे आलेल्या वेबसाईट्स tenniscricket.in अर्थातच मी कौतुक करेल त्यांचं कारण पहिली वेबसाईट्स जगातील टेनिस क्रिकेटची त्यांच्या माध्यमातून संतोषजी नाणेकर या युवकाच्या माध्यमातून 23व्या वर्षी वेबसाईट काढली. तुमच्या आमच्या सारखाच 40 10x10च्या रूम मध्ये राहणारा परंतु आज मात्र संपूर्ण जगभर जाऊन पोहोचलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, हवेत जातोय. आज मात्र या वेबसाईटच्या माध्यमातून तदनंतर बऱ्याचशा वेबसाईट्स आल्या आणि जे क्रिकेट म्हणजे पूर्वीचे जे आमचे जुने क्रिकेटपटू असतील त्यांनी बरेचसे विक्रम देखील केले असतील परंतु ते काही रेकॉर्ड्स मात्र कोणी लक्षात ठेवलेले नसतील किंवा फक्त स्मरणात असतील, त्यांच्या काही चित्रफिती वगैरे नसतील. परंतु या वेबसाईट्समुळे काय झालं, ही स्पर्धा देखील आज जगभरामध्ये पाहिली जाते. तब्बल 200 देशांमध्ये या स्पर्धेचं चित्रण पाहायला मिळत असेल आणि ह्या टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने उंची प्राप्त झाली या वेबसाईट्समुळे. त्याचमुळे की काय मुंबई महाराष्ट्रातील खेळाडूंना दुबई सारख्या ठिकाणी, कतार सारख्या ठिकाणी एक ठराविक रक्कम देऊन 25-25 लाखाच्या स्पर्धा खेळवण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं आणि त्याचं कारण म्हणजे फक्त न फक्त वेबसाईट्स आहेत. आणि या त्याचमुळे की काय या टेनिस बॉलला खऱ्या अर्थाने एक वेगळी उंची प्राप्त झाली. परवा कृष्णा सातपुतेशी बोलता बोलता असा विषय झाला, दसऱ्यापासून आतापर्यंत 13 ते 14 लाख रुपये केवळ क्रिकेटमधून कमवले गेलेले आहेत. तर हा एक टेनिस बॉल क्रिकेटचं गणेशजी यश म्हणावं लागेल. चेंडू चौथं षटक सुरू आहे. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावर पाहायला मिळते.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. तुषार 11 संघाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना गावदेवी संघाच्या संधीच दिलेली नाहीये. ज्या काही धावा आल्या त्यामध्ये अवांतरचा वाटा असेल आणि त्यामध्ये बॅटच्या कडा लागून गेलेल्या धावा देखील असतील. स्ट्रोक्स खेळूनच दिलेले नाहीत. एवढी सुंदर गोलंदाजी. तर गोलंदाज चंदन तलवार. अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू चंदनसाठी. चंदन घेऊन येईल. थोडासा उसळी झालेला चेंडू पुढे येऊन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या अजूनही स्थिर. तर धावसंख्या स्थिर असणार आहे. तर रन ही दरी रुंदावत चालली आहे सर. कारण 60 धावांचा पाठलाग करायचा तुम्हाला कुठेतरी प्रयत्न करावेच लागतील. 3 विकेट तंबूच्या आत धरायला जरूर गेलेले आहेत. फटके मारावे लागणार आहेत. आणि परंतु गोलंदाज आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू. अलीकडच्या काळामध्ये कित्येक गोलंदाजाने या चेंडूचा उपयोग केला. भले भले म्हणजे शोएब अख्तरने देखील स्लो रनचा यूज केला. लसित मलिंगाने केला. आणि सुरुवात पहिल्यांदा मात्र माझ्या मते मनोज प्रभाकर या भारतीय गोलंदाजाने देखील स्लोवर वन टाकले. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि खरं स्लोवर वन अतिशय प्रभावीपणे सुरुवातीच्या काळात भारताचे सलामीवीर म्हणून गोलंदाजी देखील करायचे. पहिले षटक देखील टाकायचे. हा चेंडू देखील सुरेख होता. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर. कासवाच्या गतीने ही धावसंख्या पुढे जाते. 60 धावांचं मोठं लक्ष समोर असताना चौथं षटक सुरू आहे आणि धावसंख्या झाली ती 6 धावा. पॉवर प्लेचं क्रिकेट डावखुऱ्या फलंदाजांसाठी मात्र विशेष काही या मैदानात नसतं. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी जरूर असतं. तर राहुल जोगाडिया हे देखील उपस्थित राहत आहेत, ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटचा झेंडा अटके पार नेला. अर्थातच दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये देखील जाऊन 25 लाखाची स्पर्धा ज्या खेळला, त्याचबरोबरीने कतारमध्ये झालेली 12 लाखाची स्पर्धा जिंकली. त्याचाच एक गेले घटक हा राहुल जोगाडिया होता. तो देखील उपस्थित राहतो या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 षटकं संपतायत ती 4 षटकं संपतायत आणि संघाची धावसंख्या 6 धावा. तर गणेशजी काय म्हणाल घाटल्याच्या क्रिकेट विषयी आणखी, कारण तुमच्याकडून किंवा संतोषजींकडून देखील मी ऐकायला इच्छुक असेल या घाटल्याच्या क्रिकेट विषयी विशेष काही. आणि तुमच्याकडनं गतवर्षी घाटलेकरांविषयीची एक तुम्ही कविता ऐकवली होती नगरसेवक चषकाच्या माध्यमातून. कसे आहेत आमचे घाटलेकर? घाटलेकरांना जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि सगळेच घाटलेकर या ठिकाणी आहेत आणि ती कविता मला नेहमीच प्रत्येक प्रसंगी बोलावी लागतेच. पण क्रिकेटचा सामना चालू आहे त्यामुळे व्यत्यय येऊ नये. फक्त मला 4 जोडी बोलेल की जिथे जन्म घेतला जिथे संसार थाटला, पण कधीच नाही वाटला सोडूचा आमचा घाटला, सोडवसा आमचा घाटला. असा आमचा घाटला आहे. तुमच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू पंचांनी पुन्हा एकदा स्वैर चेंडू ठरवलाय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. संघाची धावसंख्या. सामन्यामध्ये कुठेतरी जान आणावी लागणार आहे. गावदेवी संघाला प्रतिकार करावे लागणार आहे. अकुट टप्प्याचा चेंडू आता मात्र फिरकावून दिला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि पहिला प्रयत्न जरूर सुटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडला जातोय. विकेटचा पत्ता तरी का परवा नाही, कारण आपल्या पाठीशी एक वीर आहे. या बदामच्या बच्चाला बदामची राणी, त्याची चालता येत या मनमानी. बदामच्या बच्चाला बदामची राणी, त्याची चालता येत या मनमानी. राहुल माझी ही रोशान जाम आहे, एक वीर आई मध्ये पाठी. तर गणेशजी विशेष म्हणजे टीव्हीवर IPLच्या मॅचेस सुरू आहेत. सांताक्रूज एरिंडेच्या मैदानामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचं वर्ल्ड कप सुरू आहे. अर्थातच सुप्रीमो चषक स्पर्धा आहे, परंतु घाटलेकरांना त्याचे काही घेणेदारी नाहीये. त्यांचा वर्ल्ड कप घाटले गावात सुरू आहे, म्हणून प्रेक्षकांची गर्दी या मैदानात पाहायला मिळते. बॅटची कडा घेतली जाते. 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. शुभम फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेला आहे. संघाची धावसंख्या 8 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेरची पिचिंग केलेला चेंडू आणि या चेंडूवर देखील गोलंदाजाने काय केलं होतं, थोडीशी उंची दिली होती, थोडासा वेग कमी केला होता आणि त्याच्या जोरावर शेवटच्या क्षणी चेंडूने थोडंसं वळण देखील घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला.
बुम बुम माटे असं देखील या फलंदाजाचं नाव आहे, तुम्ही कळवताय मला. तर पाहूया त्याप्रमाणे फटके मारले जात आहेत का, परंतु या ठिकाणी त्याची देखील खेळी संतोषात येतात, कारण जी दरी रुंदावत चालली आहे ती मोठी होते. तर नॉन स्ट्राईकला शुभम लोटकर, अर्थातच या घाटले परिसरातील तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोंबोम माट्या. तर नवीन फलंदाज 8 धावा विनीत फलंदाजीसाठी 8 धावा धाव फलकावर आहेत. संघाची धावसंख्या 8 झालेली आहे. 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे. पाहूया. तर शुभम नॉन स्ट्राईकला आहे. शुभमकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत या संघा सामन्यामध्ये. मोठमोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे जरूर आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू गोलंदाजाने मात्र एक लाईन पकडून ठेवली ऑफस्टंपच्या बाहेर, कारण ऑफस्टंपच्या बाहेर या मैदानात विशेष काही नाहीये, कारण एक धाव जरी फटका मारला तरी मिळू शकतो. हे मात्र तुषार 11 संघाचे खेळाडू जाणून आहेत, आणि त्याचमुळे की काय पिचिंग ऑफस्टंपच्या बाहेर केली जाते, ऑफस्टंपच्या बाहेर खेळून ठेवलं जाते फलंदाजांना, आणि या मैदानात अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागते. ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर लेंथ, ऑफस्टंपच्या बाहेर गुड लेंथ हा टप्पा ठेवावा लागतो. परंतु हे तेच करत असताना, ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग करत असताना चेंडू स्वैर ठरतोय, आणि आणखीन एक अवांतरच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. तर अनिल पाटणकर साहेब देखील या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची गणना केली जाते. तर 5 षटकं संपतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती केवळ 9 धावा. निश्चांकी धावसंख्येच्या दिशेने हा संघ जाताना पाहायला मिळतोय. भूषण येतात फलंदाजी करण्यासाठी, ज्या भूषणने देखील विक्रम घडवत आहेत. 2 चेंडू 4 धावा असताना चौकार मारला होता. छोटाच्या सनीचा खेळाडू आहे. पाहूया काय करामत करतोय, कारण आता चमत्कारच वाचू शकतो गावदेवी संघाला, कारण 3 षटकं बाकी आहेत आणि तब्बल 51 धावा करायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. हा चेंडू आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू रिलीज करतोय गोलंदाज उंचावरून. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. गोलंदाज अवधूतच्या माध्यमातून टाकला गेलेला हा चेंडू. प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली आहे, आणि आपल्या लौकिकाला साजेशी तुषार 11 संघ गतवर्षीचा उपविजेता या वर्षी विजेते पदासाठी तयार झालेला आहे. त्या दृष्टीने कामगिरी फलंदाजांची अनेक गोलंदाजांची होते. पुढचा चेंडू देखील त्याच पद्धतीने एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. उंच पुरा खेळाडू आहे, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय, आणि चेंडू ज्या पद्धतीने रिलीज करतोय हळूवार पद्धतीने लेग कटर चेंडू पोहताना पाहायला मिळतोय, आणि यष्टीरक्षकाच्या हातात देखील जाऊन पोहोचतोय. धावसंख्या अक्षरशः थांबलेली आहे. धावसंख्या 9 वर स्थिर आहे. षटक क्रमांक 6 सुरू असताना कमी धावसंख्येचा जर विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. स्वैरी चेंडू घोषित होते पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. 10 धावांचं क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर 1999 साली फिरोजशाह कोटलावर अनिल कुंबळे सध्याचे भारताचे कोच, त्यांनी मात्र 10 पैकी 10 विकेट पाकिस्तान संघाच्या घेतल्या होत्या, आणि जिम लेकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती, जो 1956 मध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूने केला होता. 10 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 60 धावांचं लक्ष, अजूनही 50 धावा. अवधूत पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. अवधूत आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडूला उसळी देतोय. हळूवार पद्धतीने चेंडू लेग कटर देखील करतोय, आणि फलंदाज मात्र काही करण्याच्या आत चेंडू यष्टीरक्षकाचा वेध देखील घेतोय. तरी खूप रुंदावत चालली आहे. सामना नीरसवाना ठरवताना पाहायला मिळतोय. कुठेतरी फटकेबाजी करून या सामन्यात आपल्या संघाची चुणूक गावदेवी संघाला दाखवावी लागणार आहे बलाढ्य अशा तुषार 11 संघाच्या समोर.
पुन्हा एकदा स्वैर चेंडू पंच घोषित करतायत, सर घोषित करतायत. धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. 11 देखील या धावसंख्येचं महत्व सांगायचं झालं तर क्रिकेटच्या खेळामध्ये 11 खेळाडू असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 1, 11 खेळाडू एका संघात असणं गरजेचं आहे आणि त्यापेक्षा जास्त किंवा कमी असतील तर दोन्ही संघांच्या कर्णधारांची अनुमती आणि पंचांची देखील अनुमती घेणं गरजेचं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळाला. काही चेंडू गुडलेन स्पॉटवर, शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर टाकले गेले होते, परंतु हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू लँड करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून होते. आणि कमी धावसंख्येचा जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघ टेस्ट क्रिकेटमध्ये 26 धावांवर सर्वबाद झालाय आणि हा देखील संघ निश्चांकी धावसंख्येकडे निघालाय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. वन डे क्रिकेटचा जर विचार केला तर 35 धावांवर झिम्बाब्वे संघ सर्वबाद झालाय आणि T20चा विचार केला तर 39 धावांवर हॉलंड नेदरलँड संघ सर्वबाद झालाय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील, अर्थातच 6व्या षटकातील. सुरेख गोलंदाजी केली आणि गावदेवी संघाला धावा घेऊच दिलेला नाहीये. आतापर्यंत जर पाहायचं झालं तर एकही दुहेरी धाव सुद्धा आलेली नाहीये. जे अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा आहेत आणि एक धावा येताना या धावा झालेल्या आहेत त्या 12. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हळूवार पद्धतीने चेंडू लेग कटर होतोय, यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. धाव संख्या स्थिर असणार आहे. षटकं झालेली आहेत 6 आणि धावा झालेल्या आहेत त्या 12. संतोषजी सर या संघातल्या खेळाडूंबद्दल सांगायचं झालं सगळे 16-17 वर्षाचे खेळाडू आहेत. पहिला जो जी कॅच उडावली होती जो फलंदाज होता त्याचा फटका यावर्षी लागत नाहीये सर. यावेळेला षटकार चौकार देते कृष्ण सातपुतेचे पण लागले नाहीत, पण आणखीन 1-2 वर्षांनी ही मुलं मैदान गाजवतील. आणि हा जो स्ट्राईकवर आहे फलंदाज, मी तुम्हाला आश्वासन देतोय सर, हा फलंदाज आहे, तुम्हाला खात्री करून देतो की हा फलंदाज चौकार षटकार मारू शकतो. गोलंदाजी मात्र उच्च दर्जाची झाली आहे. हा फलंदाज खूप लांब मारू शकतो, परंतु थोडासा अडचणीत आला कारण गोलंदाजी उच्च दर्जाची होते. गोलंदाजी चांगली होते. प्रत्येक गोलंदाजाकडून जवळजवळ 7 गोलंदाज तुषारनी वापरलेत. हाच तो संघ की ज्याला गोलंदाज एका वेळेला कमी पडत होते. चंदननी मात्र स्मार्ट गोलंदाजी केली आणि हा फलंदाज एखादा चौकार षटकार मारेल. अप्रतिम गोलंदाजी. तर अपेक्षा या खेळाडूकडून आहेत, पाहूया अपेक्षा पूर्ण करतोय का. अप्रतिम स्मार्ट गोलंदाजी. प्रत्येक चेंडू आता तो लेग स्पिन गोलंदाजी टाकतोय, चेंडू स्लोअर वन्स टाकतोय आणि काहीसा अडचणीत आणतोय तो शुभमला. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी वाईडचा इशारा केला. अगदी स्लो मोशन मी अगदी अगोदर लक्षात येतं. पंच 2 हात अलगद बाजू करतात, पेनग्विनच्या पोझिशन मध्ये येतात, नंतर मात्र एक चांगला डिसिशन देतात. खूप सिनियर आहेत पंच, परंतु शैली अतिशय चांगली त्यांची. आजा आजा जिंद शामी गाने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले आजा आजा जिंद शामी गाने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले. सर 60 धावांचं लक्ष जरूर होतं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गावदेवी संघातील जरी वयाने लहान खेळाडू असतील प्रयत्न झाले, परंतु ह्या प्रयत्न उद्ध्वस्त करून टाकले या गोलंदाजीने म्हणेल, कारण त्यांची त्या शारीरिक क्षमता देखील टेस्ट घेणारी होती. तापमान देखील टेस्ट घेत आहे आणि या गोलंदाज अक्षरशः गोलंदाजीचा तोफखाना होता या तुषार 11 संघाकडे आणि त्या तोफखान्यासमोर हा नौका संघ माघारी परतताना पाहायला मिळतोय. पराभवाच्या दिशेने पाहायला मिळतोय हा संघ. परंतु जरी पराभूत झाले तरी या पराभवातून काहीतरी बोध घेतील आणि पुढच्या वर्षी एक नव्या इराद्याने काहीतरी नवं घेऊन यावर्षी झालेल्या चुका पुढल्या वर्षी टाळण्याचा प्रयत्न करतील, कारण औपचारिकता असणार आहे. संघाचे षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे ते 7 षटकं संपतात आणि धावा झालेल्या आहेत त्या केवळ 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 13
13 धावा धावफलकावर आहेत. भूषण गोलंदाजीसाठी येतात. पाहूया आणखीन एक विकेट मिळते का, परंतु बचावला जातोय. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. क्रिकेटचा प्रत्येक सामना काहीतरी शिकवत असतो, प्रत्येक क्षण काहीतरी शिकवत असतो. ते ह्या नवीन गावदेवी संघातील खेळाडूंसाठी शिकण्यासारखं बरंच काही आहे या स्पर्धेमधून, या सामन्यामधून. आणि पुन्हा एकदा माझे मित्र संतोष मिठभाऊकरजी यांच्याबरोबर देखील समालोचन करण्याची संधी मिळते. गत वर्षीच्या नगरसेवक चषकानंतर ही गाठल्यात पुन्हा एकदा येण्याची वेळ आली आहे. म्हणजे यावर्षी मरुमाताची स्पर्धा झाली नाही, त्यामुळे येता आलं नाही. आणि या अगोदर झालेल्या स्पर्धेच्या दिवशीच माहुलला स्पर्धा होती, त्यामुळे येणं झालं नाही या ठिकाणी. नाहीतर घाटल्यामध्ये येण्यासाठी कोण उत्सुक नसणार, कारण ज्या ठिकाणी सर प्रेक्षक असतात त्या ठिकाणी समालोचन करण्याला एक वेगळंच मजा असते. क्रिकेटमध्ये औपचारिकता सामन्यातील शिल्लक आहे, अर्थातच तुषार 11 आणि त्याचबरोबरीने गावदेवी चालू असणारा हा सामना. सुरेख गोलंदाजी. सर तुमची वाट प्रत्येक प्रेक्षक वर्ग बघत होता. प्रत्येक स्पर्धेला वाट बघायची कोणीतरी. विनय साठले तरी तुम्हाला आणेल असं वाटत होतं, कारण विनय साठलेनी एक मोठी जबरदस्त स्पर्धा केली. जे कुणाला जमलं नाही ते त्यांनी केलं, कारण बाळासाहेब ठाकरे चषक त्यांनी आयोजित केला आणि त्या स्पर्धेत जवळजवळ टेनिस क्रिकेट त्यांनी पहिल्यांदा इथे आणला आणि अतिशय चांगली स्पर्धा झाली. ती छोट्या कालावधीत त्यांनी प्लॅन केली आणि ती एक्झिक्यूट पण अतिशय अप्रतिमरित्या केली. आम्ही वाट बघत होतो कधी तुम्ही याल, परंतु या घाटला चषक स्पर्धेत पण फलंदाज बाद होतोय. तुमचं आगमन होते की नाही आणि षटक संपतंय. तुषार 11 थोडस पाठीमागे जायचं. विजयी ठरतोय गत वर्षीचा विजेता, उपविजेता. या वर्षी विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ तर विजयी ठरतोय. अभिनंदन असणार आहे पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल. यानंतरचा सामना असणार आहे आदर्श 11 वर्सेस सामना असेल तो सर्व संघांना एक विशेष सूचना आहे, अगदी व्यवस्थित आहे का. जर आपले संघ इथे असतील, आपले मित्रांचे संघ असतील, त्यांना देखील कळवा. अतिशय महत्त्वाची सूचना, पुढच्या वर्षी आपल्याला वेळेचं बंधन येत आहे. पुढच्या वर्षी आपण विचार केला आहे की जास्त वेळ आपण डे नाईट मॅचेस ठेवायचे आहेत, पण जर ते ठेवायचे असतील तर संघांची संख्या आपण थोडीशी मर्यादित करणार आहोत. आणि जे इतर संघ आहेत 64च्या वर जाणारे संघ आहेत त्यांचे क्वालिफाईंग राऊंड्स आपण खेळणार आहोत कमी षटकांचे. पण संघांना आपण सगळ्याच प्रवेश देऊ. एक अट मात्र आहे, एक लक्षात घ्या, पुढच्या वर्षी ज्या संघांना प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांची नोंदणी आपण उद्या करणार आहोत. नोंदणी कशी करणार आहोत तर प्रत्येक संघाच्या यावर्षी जे खेळलेले खेळाडू आहेत, ऑफकोर्स तुम्ही नंतर ते